सो लेट्स स्टार्ट. ये रिकॉर्ड नहीं करना चाहिए था पर इट्स ओके, कोई प्रॉब्लम नाही. कसं आहे माहिती आहे का, मी नाही काय व्हिडिओ एक पहिले बनवून ठेवला होता आजचा, पण तो एवढं काही बनव म्हणजे असं अजून असं वाटलं नाही की बा तो अपलोड करायला पाहिजे, कारण की तो एवढा लो वाटत होता मला. माझीच एनर्जी मला लो वाटत होती. मग रात्री एनर्जी जास्त येते, काम इतकं असं असं खतरनाक डोकं चालते आपलं, बोलाही वाटते, काय काय बोला वाटते काय काय नाही. मी सांगतो या काय काय विषय आहे. आता 12च्या नंतर वाजून गेलेले आहे, तर मी तोही व्हिडिओ अपलोड करून टाकणार, हाय करून टाकणार, करणार. तर गोष्ट ऐकून घ्या. सध्याची कंडिशन अशी आहे की आपण दुसरी टेस्ट मॅच आहे, सॉरी यार, दुसरी T20 मॅच आपण हारलेलो आहोत. खूप खराब, वन साइडेड. बरोबर आहे, वन साइडेड हरलो आपण. पहिली मॅच आपण वन साइडेड जिंकलो होतो, पण दुसरी मॅच आपण वन साइडेड हरलो. तर याच्या मागचं कारणीभूत कोण, याच्या मागं कारण कोण आहे? सरळ सरळ कारण आहे कोच. त्याच्यासोबतच साईडमध्ये ब्रॅकेटमध्ये लिहून घेता ऑब्लिक करून बॅटिंग कोच सुद्धा. दोन्ही हेड कोच आणि बॅटिंग कोच. बॉलिंग कोचचं नावापुरतं आपला तो काम काही करू राहिला का नाही करू राहिला का, फक्त हायच भाई आपला फक्त बॉलिंग कोच. आणि दुसरे म्हणजे 2-3 प्लेयर. 2-3 मध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ते स्काय सूर्यकुमार यादव. एक टाइमला भाऊ हायेस्ट रन गेटर होता T20 मध्ये. खतरनाक रन मारे, खतरनाक. वा म्हणजे एक वर्षापासून काम येत काय उरायलं की भाऊची जिंदगी बर्बाद होऊन गेली. भाऊच्या ना 50ही मारल्याने चालले. कसं होईन अशा ना यार, कसं होईन मला तू गोष्ट सांग. कॅप्टन आहे भाई तू, आणि तू सूर्यकुमार यादव, तू 360, तू बॉलले तोडू फळू मारू राहिलता. आणि तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे, आता नंबर 3ची गोष्ट मी सांगून देतो. हां, मी पहिले प्लेअरबद्दल बोलतो, तर प्लेअरबद्दल ऐकून घ्या. कॅप्टन, व्हाईस कॅप्टन आणि आपले जे बॅटिंग ऑर्डर आहे एकदम परफेक्ट, एकदम जलेबीसारखं सरळ. ते या 3 गोष्टीमुळे मॅच हरलो आपण. बॉलिंगमुळे मॅच हरलो नाही. त्याच्या मग कारण असं आहे की बॉलिंगमध्ये एक दिवस कोणाचे ऑफ येऊ शकते. बुमरा, अर्शदीप, हार्दिक पांड्या तिघांचं मिळून एक दिवस ऑफ आला तर इट्स ओके. अरे काय करू शकतो म्हणून तुम्ही गोष्ट सांगा. आणि बुमरानं कशी अरे बुमरा काय चीज आहे सांगायची गरज नाही आहे. अर्शदीप काय चीज आहे ते सांगायची गरज नाही आहे. एक दिवस ऑफ होता यार, इट्स ओके, एवढा काही विषय. तर एवढं काही बॉलिंगवर एवढं काही फोकस नका करू म्हणजे इन बिल्ड असं म्हणणं आहे की शंभरातून एक दिवस आपला बॉलिंगचा दिवस खराब जाते, दोघे होऊन गेला, इट्स ओके. ड्यू खूप होता, ड्यू आपल्याला भारी पडला. मग त्याच्यानंतर आपली बॅटिंग आली तर त्यांच्या याच्यात भयंकर ड्यू होता आपल्यापेक्षा. तरी त्यांना चांगली बॉलिंग केली का आपले बॅट्समन बोगस होते. अरे ते त्यांचं आपल्याला माहीत, आपले बॅट्समन बोगस होते हे मी मान्य करतो. साधा गोष्ट आहे. गिलचे 14 इनिंगमध्ये 50 नाही आहे, म्हणजे मागचे जर 14 इनिंगमध्ये काढले तर एका याच्यातही 50 रन नाही आहे एका याच्यात. तरी खेळायचा जर ओपनर 140च्या स्ट्राईक रेटचा आहे, तो 140च्या. तिथं संजू सॅमसन बसलेला आहे यार. त्याचं मन, त्याची आत्मा एवढी दुखू राहिली असं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरून समजते की भाई तू जर काही नाही बोलला तरी मला समजून जाते काय बोलायचं आहे. त्याचे तो फोटो पहा फक्त संजू सॅमसंगचा एकदा. खराब वाटते यार, पाहून खराब वाटते. संजू सॅमसंग म्हणा, जयस्वाल म्हणा, याला पाहून खराब वाटते की त्यांच्या जागेवर कोण खेळू राहिलं. अक्षर पटेल मी हायली रेट करतो त्या प्लेअरला की बा अक्षर पटेल तर प्लेइंग इलेव्हनमध्ये असलाच पाहिजे. पण मी असं कधी नाही म्हटलं की अक्षर पटेलपासून ओपनिंग करा, अक्षर पटेलला नंबर 3ला टाका. अक्षर पटेल लोअर ऑर्डरचा प्लेअर आहे. जर इन केस हडबडी मचली की 2-3 विकेट एकसोबत गेल्या तर अक्षर पटेल वरती येणार. हा अलिखित नियम आहे, हे माहीत आहे सगळ्यांना. तर तुम्ही असं नाही ना की एक विकेट पडल्यावरच तुम्ही अक्षर पटेलला आणून घ्या वरतं, हे तर मूर्खपणा झाला. सॉरी, एक सेकंड. हे थोडी बहुत सर्दी झाली आहे, थोडी नाही जास्त झालेली आहे, ते जाऊ दे, इट्स ओके. अक्षर पटेल एक विकेट पडल्यानंतर 3 नंबर विरुराला, मग तुमचं डोकं खतम झालं तिथं. मग डोक्याला डोकं नाही लावू शकत, तो विषय एंड आहे तिथं. सूर्यकुमार यादव एका वर्षापासून रन नाही उरायली.
मी पहिले सांगितलं होतं मागच्या वेळेस बांगलादेशसोबत जी दसऱ्याला मॅच झाली ती मागच्या वर्षी, त्याच्यात भाऊचे 75 आले. 35 बॉलमध्ये 75 रन आले ते. त्याच्यानंतर रन नाही आले. तो आणि आजचा दिवस 1 वर्ष होऊ राहिला, रन नाही येऊ राहिले. तेव्हापासून एकही रन नाही आली सूर्यकुमार यादवची. आणि मी काही आठवण देऊन करतो की बयान जे की द्यायला मशहूर आहे गौतम गंभीर, जेव्हा कोच नव्हते, कमेंट्री पॅनलमध्ये होते किंवा इंटरव्ह्यू देत होते चॅनल, न्यूज चॅनलला, तर त्यावेळेस बयान सांगू बयान काय, संजू सॅमसन सगळ्यात बेस्ट विकेट किपर आहे, तो तर खेळलाच पाहिजे. अंदर तो नाही खेळला ते तर मग तर भारताचं नुकसान आहे. ही लाईन तर कन्फर्म आहे की भारताचं नुकसान आहे, तिचं नुकसान नाही आहे, भारताचं नुकसान आहे. अच्छा, संजू सॅमसन 21 वेळा डगवारी आउट झाला तरी मी तुला बॅक करण. 2 बयान. पहिलं बयान कोच बनायच्या पहिलेचं होतं आणि ते किती फॉलो केलं चाललं. आणि हे आपलं बयान नाही रे बा, हे कोच साहेबचंच बयान आहे, आपल्या गौतम गंभीरचंच बयान आहे. ठीक आहे. आणि दुसरं बयान की काय, तू 21 वेळा डकवर आउट झाला तरी तुला बॅक करा. दुसरं बयान, सूर्यकुमार यादव नंबर 3 वर खेळायला पाहिजे. नंबर 3 वर विराट कोहली असताना खूप असे स्ट्रॉंग ओपिनियन, गॉट फिलिंग, एकदम असं भाऊक होऊ राहिलं त्या घडी, नाही यार सूर्यकुमार यादव नंबर 3लेच खेळायला पाहिजे. ते म्हणजे काळा विराट कोहली त्याला आणा नंबर 3 वर T20 मध्ये. किडे येऊ राहिले तर भाऊच्या अंगात किडे, की नंबर 3 वर सूर्यकुमार यादवला आणा. नंबर 3 वर सूर्यकुमार यादव खेळला पाहिजे. पा कोच बनायच्या पहिलेचं बयान, आताचं बयान. ठीक आहे. एक आणखीन बयान सांगतो यशस्वी जयस्वाल बद्दल. भाऊ म्हणत होते की हा तर खिलाडी 3 फॉर्मॅट प्लेयर आहे, हा खिलाडी 3 फॉर्मॅट प्लेयर बनला पाहिजे, नाही बनला तर तो जो डायलॉग आहे तो तर आहेच. हे त्याचं नुकसान नाही आहे, देशाचं नुकसान आहे. तुमच्यापाशी यशस्वी जयस्वाल आहे, तो 1 फॉर्मॅट प्लेयर आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. 1 फॉर्मॅट प्लेयर. तुमच्यापाशी शमी आहे, तुम्ही त्याला साईडलाईन करून ठेवलं. सिराज, मी नाव विसरलो होतो, सॉरी. सिराज 1 फॉर्मॅट प्लेयर आहे. एक नाव घेतो, या नावाबद्दल काही बोलणं होऊन नाही राहिलं म्हणून मी नाव घेतोय. रवी बिश्नोई नाव ऐकलं रे बा, की विसरले सगळेजण. रवी बिश्नोई आता रिसेंट म्हणजे एक टाइमला, आताची कंडिशन एक टाइम काय म्हणून राहिलो, आता 6-8 महिन्या पहिले नंबर 1 बॅट्समन यार, नंबर 1 बॉलर होता तो, नंबर 1 बॉलर T20चा. रवी बिश्नोई कुठे आहे आता, काय म्हणणं आहे? यशस्वी जयस्वाल, आपण त्या पॉईंटवर येऊन जाऊ पहिले. यशस्वी जयस्वाल 3 फॉर्मॅट प्लेयर आहे आणि तो खेळलाच पाहिजे. लस खेळू राहिला यशस्वी जयस्वाल, भयंकर खेळू राहिला यशस्वी जयस्वाल. मला वाटतं T20 मध्ये गिलच्या पेक्षा चांगलाच केला आहे यशस्वी जयस्वालनं. गिलनं आतापर्यंत दोरा सेकडा कधी मारला T20 तर मला तर दिसलंही नाही. आणखीन आपल्या भाऊच्या राजमध्ये कोच साहेबच्या काहीतरी नाव ठेवलं, मी ते नाव विसरून गेलो. खरंच विसरलो, मी मजाक नाही करलो, मी खरंच विसरलो. मी लिहून ठेवायला पाहिजे होतं किंवा मागच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर आपल्या कोच साहेबच्या याच्यात राजमध्ये काही असे स्टॅट नाही म्हणता येत त्याला, पण काही रेकॉर्डही नाही म्हणता येत त्याला, पण काही गोष्टी आहे, एक्सपेरिमेंट म्हणता येणार त्याला. नंबर 3 वर आतापर्यंत 7 बॅट्समन यूज झाले, 7. नंबर 3 वर विराट कोहली गेल्यानंतर T20 मध्ये. ठीक आहे. 7 पैकी 2 बॅट्समन ठीक आहे, कॅप्टन आणि तिलक.
सध्याच्या कंडिशनमध्ये सध्याचे स्कॉडले पण 2 बॅट्समॅन ठीक आहे. तुमच्या अंगातलेच रेमनी किडी उरायले लेफ्ट राईटचे, तर मग तुम्हाला जसं वाटतं ती 2 जण आहे तिथं, तिलक आणि सूर्या. जर लेफ्टी आवडताला तर लेफ्टीला पाठवा, राईटी आवडताला तर राईटीला पाठवा. कारण की माहिती आहे का, ओडिया स्क्वॉड जर पाहिला आपण आपला 2023चा, जो की लगभग सेम आहे 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्क्वॉड सोबत, त्याच्यात पहिले जे 4 जण आहे आपले ते सगळे लेफ्टी नाही, सगळे रायटी आहे. घंटा फरक नाही पडला. रोहितने जेवढे रन काढायचे त्यानं तेवढेच काढले, गिलने जेवढे काढायचे तेवढेच काढले. विराट सांगायची गरज नाही आहे. श्रेयस अय्यरनं पाहिलं नाही, कुत्र्यासारखा मारणं चालू केलं. काय म्हणणं या गोष्टीवर? लेफ्ट राईट खेळायचं आहे अजून. नंबर 4 वर 9 बॅट्समन यूज झाले T20मध्ये. नंबर 4च्या पोझिशनवर 9 बॅट्समन, जास्त नाही झाले. नंबर 5 वर 10 बॅट्समन यूज झाले. 10. अबे एक टाइमला KL राहुल होता हे असं की बा आज नंबर 3, उद्या नंबर 4, परवा नंबर 5. पूर्ण टीम नंबर 6 वर 9 बॅट्समन यूज झाले. म्हणजे 3, 4, 5, 6 हे असे ते काय रे यार, ते सापसी तो डायल तो तेच चालू आहे. ते कोणाच्यावर जे आलं ते खेळा. कोच तर भाई असा शोधून काढला. ओ गलत शोधून काढला भाई, कोच गलत शोधून काढला. खराब, जास्त खराब. आणि ते एक गोष्ट सांगायचीच राहिली, ते ओडिया रँकिंग पाहून घ्या जरा असा. ते नॉन कमिटलचे 2 प्लेयर होते ते आले फॉर्ममध्ये. आणि विराट कोहली तर यार ते तर धू मारू राहिले. धू तो पाहून राहिला कोणासमोर, घंटा वाहू राहिला तो म्हणून असं माझी कमजोर आहे, मी येले ठोकर, येले नाही तेले ठोकर. भाई साहब काय इगो हर्ट केला, बढिया गेलो. सध्या आपण T20वर येऊ राहिलो, तर T20वर बोलू. विराट कोहली हे ते आठवण आलं मला म्हणून म्हटलं. सध्याची कंडिशन अशी आहे की यार मी डबल विसरलो काय बोलायचं होतं. हां, हर्षदीप सिंग सॉरी हर्षित राणा जर टीममध्ये आला 11मध्ये तर एवढं आश्चर्य नका होता आता. कारण हर्षदीप सिंगची एक मॅच खराब गेली आणि भाऊ त्याच्याच वाटवर होते. याची एक मॅच खराब जाईल, मेले आणतो मग टीममध्ये. खरं आहे ते खरं आहे. मग हा पाठवण हर्षित राणाला शिवम दुबेच्या वर की भाई तू जा, तू तुझे जलवे बिखेर, तू तुझे दिवे लाव पाण्यात, मी पाहतो किती येतं. तर असं भाऊचं म्हणणं आहे सध्याची कंडिशन. थकून दिला भाऊ ना. गंभीर भाऊ एवढी मारली टीमची, एवढी खोदून ठेवून दिली, तिची लिमिट नाही. म्हणजे तू कमेंट्री पॅनलमध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये असता आणि जर असं दुसऱ्या कोणत्या कोचने केलं असतं त्याला तर गाळून टाकलं असतं ना, जिवंत गाळून म्हणा, जाळून म्हणा, खतम करून टाकलं असतं. एवढे बयान दररोजचे, सकाळी उठला की एक बयान, दुपारी उठला की एक बयान, संध्याकाळी उठला की एक बयान. इथं प्रेस कॉन्फरन्समध्ये भाऊजीनं बोलल्या नाही चाललं. आणि बॅटिंग कोच तर एवढा की त्याची तर तारीफ वेगळी. म्हणजे जवळ घेऊन कानातून बोला, म्हणजे अरे यार कानात जाऊन बोला सिक्रेटली तारीफ त्याची जी करायची आहे ती. बॅटिंग कोच नाव बोलता. बॉलिंग कोच बॉलिंग कोच कधी दिसलाच नाही मला फील्डवर, काय चालू आहे काय नाही तर. एवढे बत्तर गोष्ट आहे तिथं. नितीश कुमार रेड्डी त्याने हॅट्रिक घेतली. सिराज आग लावला डोमेस्टिकमध्ये, धाप खेळला ताकदनं. रवी बिश्नोईच खेळू राहिला, ठीक ठाक खेळू राहिला, चांगला चालू आहे, असा काही खराब विषय चालू नाही आहे त्याचा.
अरे तो मयंक यादव ही होता रे भाई. अरे तो मयंक यादव तो खेळून राहिला रे बा. आता खेळून गेला तो 1-1.5 हफ्त्या पहिले, 8-10 दिवसा पहिले, अराउंड 10 दिवसा पहिले. नाही नाही नाही, 1 हफ्त्या पहिलेच खेळून गेला मयंक यादव. भाई मयंक यादव कुठं आहे आता? आता मी एक आणखीन नाव म्हणलं, रवी बिष्णू, मयंक यादव. आता बोला. कोच साहेब हे जोडले हात आणि सोडून द्या, बक्स देऊन द्या. चालले जा तुम्ही, चालले जा सोडून. काही एवढा काही विषय नाही. आम्ही नाही रागवत ना, आम्ही असं म्हणतो पण नाही नाही आम्हाला हाच कोच पाहिजे. नाही, आमचं काही म्हणणं नाही असं. आम्ही खुश आहोत तुमच्या बिना. एखादा चांगला व्यक्ती जर कोच झाला तर ल बरं होणार. तुम्हाला गोष्ट सांगा कोच कोण व्हायला पाहिजे आता इन रियालिटी सांगतो मी. एबी क्रिक इन्फोले आताही ऐकतो, डेली ऐकतो आणि खूप वेळपासून ऐकतो. त्याला 2-3 नावं सांगितले होते. एक त्याच्यात नाव होतं झहीर खान. भाई झहीर खान, VVS लक्ष्मण, टेक्निकली साऊंड, युवराज सिंग हे बनू शकते बिलकुल. रायना, अरे यार 2011च्या याच्यात फक्त याला काढून टाका, कोणाला बनवून टाका कोच, कोणीही. अरे गॉडले बनवा यार, सचिन तेंडुलकरले बनवा. तोही भाई, तोही माणूस आग लावून टाका आणि तो खतम करून टाका विषय. तो पायान नाही कोण आहे सचिन तेंडुलकर. बनवून टाका तो सगळ्यांना बनवून टाका. आणा भाई चांगल्याला, आणा भाई जरासं. कोणाला आला, MS धोनीला आला भाई. जस्ट इमॅजिन धोनी जर कोच झाला, माहित आहे काय, खरं तर इमानदारीनं तर कोच कोणी हो, झहीर खान पाहिजे. झहीर खान एक खतरनाक नाव. काय बॉलिंग, काय खतरनाक बॉलिंग. रात्रीची साईड इफेक्ट जांभळी आहे ना, ते चालत राहते. पण सध्याची कंडिशन अशी आहे की उद्या मॅच आहे. प्लेइंग 11 काय माहीत नाही आणि मी प्रयत्न सुद्धा करणार नाही, कारण की भाऊच्या डोक्याला डोकं मी लावू नाही शकत. थकून जाणार मी. 2 घंटे तरी खराब केले मी या प्लेइंग 11वर, तरी मी क्रॅक नाही करू शकत भाऊचा काय फॉर्म्युला. आणखीन आज संडे आहे, 8:30 वाजता मॅच आहे, तर पाहू का होते तर. कमबॅक होणार रे त्याचा. अरे यार मॅच हारायचा विषय नाही आहे यार. अबे तिथे T20 वर्ल्ड कप येऊ राहिलं आणि तिथं असे लुख्या टीम नाही आहे ना. तिथं टीम आहे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका. बाकी तर थुकेल आहे रे, बाकी एवढा काही विषय नाही. हे पाय, आपला 2 टीमला सपोर्ट आहे जनरली. एक ते इंडिया ॲज ऑब्वियस आणि दुसरी अफगाणिस्तान. अफगाणिस्तान एवढ्या डेंजर ग्रुपमध्ये आहे. एवढं डेंजर नाही म्हणतात, पण खतरनाक ग्रुप आहे अफगाणिस्तानचा. मी 1 सेकंड पाहूनच सांगतो ना यार. ते पाहू राहिलो तो अफगाणिस्तान कोणत्या याच्यात आहे. ग्रुपचा फोटोज काढून घेतला मी, स्क्रीनशॉट. न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, UAE. 5 जणांचा ग्रुप आहे. तर अफगाणिस्तानले 2 तगडे आहे, 2 थोडे ठीक आहे. अफगाणिस्तान भाई हे कसं आहे माहिती आहे काय, ही टीम खतरनाक आहे. म्हणजे आहे ते हार नाही म्हणत ते टीम. ते इकून कुत्र्यासारखी मारते ते. ते पाहत नाही आणि ते बदला जरूर घेते. ते एखाद्या मोठ्या टीमला आडवं पाळते म्हणजे पाळतेच. ते लय डेंजर टीम आहे. ट्रॅव्हिस हेडचा आणि अफगाणिस्तानचा समोरचा ॲव्हरेज पाहून घ्या. अबे 2 वेळा डकवर आउट केलं त्याला. डकवर नसन तरी मग टोटल कमीत कमी 10 रन 15 रनवर आउट आहे तो ट्रॅव्हिस हेड. त्याच्यावर तर त्यानं बनवलंच नाही अफगाणिस्तानसमोर. अफगाणिस्तानसमोर साऊथ आफ्रिका आहे, न्यूझीलंड आहे. भाई तुम्हाला माहित आहे काय, हे आतासाठी खराब वाटू राहिलं आपल्याला की बा एवढं स्ट्रॉंग टीम अफगाणिस्तानसमोर नाही. बनन कशी, अफगाणिस्तान कशी बनन आता हे भाई. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे भाई लुख्खी लिच्चड टीम सांगतो. एक ग्रुप सांगतो, इंडिया, पाकिस्तान, USA, नेदरलँड आणि नामिबिया. मला गोष्ट सांगा, इंडियाला कोणतं चॅलेंज आहे? काहीच चॅलेंज नाही इंडियात इन रिॲलिटी. खरंच सांगू राहिलो भाई. एखादी स्ट्रॉंग टीम टाका आमच्या याच्यात, जराशी पाहायला मजा येऊन जाईन की बा नाही बा मॅच आहे बा. पा एक काय प्रॅक्टिस मॅच लावल्या निरा फालतूच्या. पाकिस्तान थोकेल थर्ड क्लास टीम, काहीच कामाची नाही, घंटा. USA, नेदरलँड, नामिबिया,
अरे यांच्यासोबत आता काय काय मॅच म्हणजे काय मी रिझल्ट इथं सांगून देतो. जर टॉसचा विषय नसला, टॉस याच्यात मायने राहणार. कसं आहे माहिती आहे का, इंडियासमोर टॉस मायने राहणार किंवा समोरची टीम रन ना हरवली राहिली का विकेट ना हरवली राहिली, टॉस मायने राहणार आहे यार. फालतू ग्रुप आहे यार आपला, ल फालतू ग्रुप आहे. कोणी धड एकही कामाचं नाही आहे. एका जणाने एका बॉलर छक्के मारले तर बापा डॉक्युमेंटरी. ओ डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरी. पण अफगाणिस्तान भाई तुमचा ग्रुप स्ट्रॉंग आहे, तुमचा ग्रुप स्ट्रॉंग आहे, तुम्ही स्ट्रॉंग आहे, तुम्ही काही कमजोर नाही आहे. प्रॅक्टिस येणंच होते, हिंमत जिगरा येणंच वाढते की बा नाही येले पाडू आपण खाली, येले नाही पाडलं त्याला तर पाडूच आपण खाली. तिला पाकिस्तान पाहून घ्या, थोगेल टीम. USA समोर हरली, USA. ते पहिला अरे वा ती टीमचं पहिलं वर्ष होतं क्रिकेट खेळायसाठी, पहिलं. त्या टीमनं यांले सुपर ओव्हरले काहीच सुपर ओव्हर आणि हे जितले बिचारे. काय सुपर ओव्हर टाकली, एक नंबर. वर्ल्ड क्लास बॉलर, वर्ल्ड क्लास बॅट्समन, वर्ल्ड क्लास ओपनर. थकतच नाही बिचारे तारीफ करू करू. त्या दिवशी मरूनच गेले ते सगळे, मरूनच गेले ते. जर 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 एकदा हे असं डबल झालं तर मजा येऊन जाणार. नाही नाही नाही, खरंच मजा येऊन जाणार बाई. एक वेळा व्हायला पाहिजे असं. जर एक वेळा झालं असं यार का मजा येणार, त्याची लिमिट नाही. पण खरं एका टीमनं जर पाकिस्तानला आडवा पाळा, इंडियाचा पाडते तो काही विषय नाही आहे. पण USA, नेदरलँड आणि नामिबिया या तिघांपैकी एक टीम मजा येऊन जाईल भाई. बहुत तगडे मजा येऊन जाईल भाई, एवढा मजा येऊन जाईल त्याची लिमिट नाही. बाकीचे ग्रुप पाहून काही अर्थ नाही आहे, कारण की एवढी इंटरेस्टेड गोष्ट नाही आहे ती. म्हणजे असं नाही म्हणत मी इंटरेस्टेड नाही आहे, पण माहीतच पडते ना तेव्हा तेव्हा काय करता पाहून. आज याची मॅच तर मॅच पडते त्यावेळेस, इट्स होत. ज्या दिवशीचं त्या दिवशी पाहिलं जाते सरळ गोष्ट. अफगाणिस्तान भाई माहोल करा तुम्ही एक नंबर. एखाद्याला पाळा आडवं, दोघांनी पाहून टाका आडवं, काही विषय नाही. थाप मजा येऊन जाईल ताकदनं. समोरचे पाहून मरून जाईल तुम्हाला की बा नाही अफगाणिस्तान येऊ राहिलं. नाही नाही, अफगाणिस्ताननं पाळलेलं आहे. अफगाणिस्ताननं कोणाला पाडलं होतं यार, इंग्लंडला पाडलं आहे, पाकिस्तानला पाडलं आहे, ऑस्ट्रेलियाला पाडलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, पाडलं आहे. खतरनाक काम आहे भाऊ, मजाकचा खेळ नाही आहे, माहोल खेळून राहील ते. सो हा विषय इथं एंड करा. आणखीन दुसरी गोष्ट अशी की आज मॅच आहे, संडे आहे, आज चालू झाला संडे, आज मॅच आहे. ऑल द बेस्ट म्हणा लागन. आणखीन काही ऑप्शन नाही आहे आपल्याला, ऑल द बेस्ट म्हणाच लागन. आणखीन जर काही एक्सपेरिमेंट नाही झाले तर ठीक राहणार. आणि एक गोष्ट ती न्यूज अशीच वाचली होती मी, ती सांगून देतो. संजू सॅमसन खतरनाक बॅटिंग करू राहिला नेट्समध्ये, एकदम खतरनाक. 3-4 बॉलर लावलं, कुलदीप यादव लावले, अजून 2-4 बॉलर लावले, टॉप बॅटिंग करू राहिला. पण त्याच्या नेट्सपाशी गंभीर नव्हता, जसं माहीत पडलं. गंभीर गिलच्या नेट्सपाशी, अक्षर पटेलच्या नेट्सपाशी होता. जर संजू सॅमसन खेळला तर बरं होऊन जाईल गिलच्या जागेवर, नाही तर कोणता दुसरा काढून टाकसान तुम्ही फुकटचा. असं व्हायला नको. तो चलो, गुड नाईट, बाय बाय.